हॅलो बच्चो, लेट अस रीड द गिवन क्वेश्चन. इथे आपल्याला विचारलेला आहे द कन्फर्मेटरी टेस्ट परफॉर्म टू डिटेक्ट HIV अँटीबॉडीज इज. तर आपल्याला इथे विचारलेलं आहे की HIV अँटीबॉडीजसाठी कन्फर्मेटरी टेस्ट कोणती यूज केली जाते. तर आपण बघत आहे की इथे की कन्सेप्ट आहे डिटेक्शन और कन्फर्मेशन ऑफ डिसीजेस. आणि ह्याच्यात आपण वेगवेगळे काइंड ऑफ कन्फर्मेटरी टेस्ट बघतो. त्यापैकी आपल्याला इथे विचारलं आहे अबाउट HIV. HIV म्हणजेच ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. तर HIV स्क्रीनिंगसाठी ओके, स्क्रीनिंग ऑफ व्हायरस यूज्ड इज एलायझा. एलायझा म्हणजेच काय आहे, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बेट असे. एलायझाचे जर रिझल्ट पॉझिटिव्ह येतात तर एक कन्फर्मेटरी टेस्ट केली जाते त्याच्यानंतर. ओके, तर ही स्क्रीनिंग टेस्ट झाली. आणि एक दुसरी असते कन्फर्मेटरी टेस्ट आणि ती असते वेस्टर्न ब्लॉट टेक्निक. ओके, सो ह्यामध्ये आपण बघू शकतो की टिपिकली वेस्टर्न ब्लॉट किंवा कधी कधी इम्युनोफ्लोरेसन्स असे सुद्धा आपण करू शकतो. बट मेजरली ह्या दोन टेस्ट केल्या जातात. एक असते स्क्रीनिंग टेस्ट आणि एक असते कन्फर्मेटरी टेस्ट. स्क्रीनिंग टेस्टमध्ये आपण फक्त व्हायरसचं डिटेक्शन बघतो. ही जर पॉझिटिव्ह आली तर मग कन्फर्म करण्यासाठी आपण वेस्टर्न ब्लॉट टेक्निक यूज करतो. ठीक आहे, सो आपल्याला इथे विचारलं काय आहे, कन्फर्मेटरी टेस्ट कोणती आहे. तर आपण ऑप्शन बघूया काय दिले आहेत. विडाल दिली आहे, ही आपण यूज करतो फॉर आपण म्हणू शकतो डिटेक्शन ऑफ टायफॉइड. तर दुसरी दिली आहे त्या टेस्टचं नाव, दॅट इज वेस्टर्न ब्लॉट, आणि ही आहे HIV किंवा HIV कन्फर्मेटरी टेस्ट. सो करेक्ट आन्सर आहे इथे ऑप्शन बी. एलायझा ही स्क्रीनिंग टेस्ट आहे, सो नॉट करेक्ट. आणि सदर्न ब्लॉटिंगसुद्धा इथे यूज नाही होत. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ऑल द बेस्ट. कीप लर्निंग विथ PW.